संपूर्ण राज्यात जळगावची ओळख ही हॉट सिटी म्हणून आहे, परंतु यंदाच्या मोसमामध्ये आपण जळगावचा जर विचार केला तर आतापर्यंत जळगावमध्ये सरासरी 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली होती, परंतु आज 44 अंश सेल्सिअस डिग्री इतकं तापमान जळगावचं नोंदवलं गेलंय। जळगावच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे। सकाळी 9 ते 10 वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागलेले आहेत आणि दुपारी तर सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे। आता मी जळगाव शहरातल्या महाराणा प्रताप चौकात आहे आणि तुम्ही बघू शकता की एरवी या चौकामध्ये प्रचंड वर्दळ असते, परंतु वाढत्या तापमानामुळे दुपारी रस्ते हे निर्मनुष्य पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यात यावर्षी म्हणजे एप्रिल महिन्याला ज्यावेळेस सुरुवात झाली त्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाचा जो पारा आहे त्याने 40 अंश सेल्सिअसचा जो टप्पा होता तो ओलांडल्याचं पाहायला मिळतंय आणि गेल्या आठवडाभरापासून जळगावमध्ये सातत्याने 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। आजच्या जे तापमान नोंदवण्यात आलेलं आहे ते 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे, त्यामुळे जळगावकरांना प्रचंड त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। वाढत्या उन्हामुळे दैनंदिन लोकांच्या जीवनावर देखील परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने तापमान वाढ नोंदवली जाते आहे। त्याची जर आपण कारणं पाहायची झाली तर जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जो सातपुडा पर्वत आहे त्या ठिकाणी प्रचंड वृक्षतोड झालेली आहे आणि त्यामुळेच उत्तर भारताकडून जे उष्ण वारे उन्हाळ्यामध्ये वाहत मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकतात, त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ जी आहे ती नोंदवली जाते। सातपुड्यात झालेली बेसुमार वृक्षतोड असेल किंवा स्थानिक पातळीवरची जर आपण कारणं पाहिली तर जळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी आता गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, त्यामुळे देखील तापमान वाढ सातत्याने नोंदवण्यात येत आहे। हवामान तज्ज्ञांशी ज्यावेळेस आम्ही या साऱ्या विषयावर चर्चा केली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की 2001 ते 2026 म्हणजे साधारण हा 25-26 वर्षांचा जो काळ आहे याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या तापमानामध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात आलेली आहे आणि सरासरी जे तापमान आहे म्हणजे 2001 पूर्वी जळगाव जिल्ह्याचं जे एप्रिल आणि मे महिन्यामधलं जे तापमान असायचं ते साधारण 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि साधारण मे महिन्याच्या मध्यानंतर हे 42 ते 43 अंशापर्यंत तापमान नोंदवलं जात होतं, परंतु जे तापमान मे महिन्यामध्ये नोंदवलं जायचं ते आता एप्रिलच्या सुरुवातीपासूनच जळगावमध्ये असल्याचं जाणवत आहे। या एकूणच तापमान वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने देखील एक ॲडवायझरी जी आहे ती जारी केलेली आहे। नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, दुपारी 12 नंतर महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधावा, पाणी असेल, इलेक्ट्रोल पावडर असेल किंवा इतर पेय जी शरीराला थंडावा देतील ती सातत्याने पित राहावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दुपारी तुम्हाला काही काम नसेल तर घराबाहेर पळणं टाळावं, सायंकाळी 5 नंतरच घराबाहेर पडावं। लहान मुलं असतील, वृद्ध असतील यांनी वाढत्या तापमानाची खबरदारी घेऊन दुपारी बाहेर पडणं टाळावं अशी ॲडवायझरी प्रशासनाने जारी केलेली आहे। डांबरी रस्ते जे होते आधी तेच बरे होते, कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे जी वाफ होते ना त्या रस्त्याची त्याच्यामुळे म्हणजे एकदम असे चटके बसतात डायरेक्ट, जसं आपण अंग शिकतोय कामांवर। आता आम्ही रोज ऑफिसला जाताना आम्हाला ते जरी आम्ही 10ला निघालो सकाळी तरी असं वाटतं की दुपारचे 2-3 वाजलेले, इतका कडक उष्णतेचा आहे। त्याच्यामुळे तब्येतीवर पण परिणाम होतोय, लहान मुलांना ऊन लागतंय, वारंवार त्यांना आम्हाला दवाखान्यात न्यावे लागतंय। उष्णते पुढे काय करणार आहे आता, ऊन तर खूपच आहे, ते असं बाहेर निघावं लागतं पूर्ण पॅक होऊन। दिवसभराची जी काम आहे त्याच्यावरही परिणाम झालाय, तर कसं ऍडजस्ट करता तुम्ही आता? दिवसभराच्या कामांवर खूप परिणाम झालाय ना, सकाळी सकाळी लवकर काम करून घेतले तर बरं, दिवसभर तर काहीच करू शकत नाही। त्रास तो खूप ऊन तापतंय, पूर्वी एवढं तापत नव्हतं पण आता युद्धामुळे आणि वातावरणामुळे खूप ऊन तापतंय, खूप त्रास सहन होतोय। काय तुम्ही म्हणजे दैनंदिन कामांवर परिणाम झालेला आहे, कसं ऍडजस्ट करताय वाढत्या उन्हात? काय जे कामं दुपारी जे करायचे होते ते आता सकाळीच किंवा संध्याकाळी करावे लागतंय, दुपारी घराच्या बाहेर निघावं असं वाटत नाहीये आणि त्रास तर भरपूरच होतोय। आणि जी झाडं लावलेली आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ते झपाट्याने कशी वाढतील ही विनंती नगरपालिकेला। एकीकडे वाढीव तापमानामुळे जळगावकर अक्षरशः हैराण झालेले आहेत, परंतु या वाढत्या तापमानासोबतच जळगावकरांना महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची देखील प्रचिती येत आहे। म्हणजे दुपारी
तुम्ही बाहेर तर वाढीव तापमानामुळे पळू शकत नाहीये, परंतु घरामध्ये थांबणं देखील महावितरणच्या भोंगर कारभारामुळे अक्षरशः जेरी सांडणारं झालेलं आहे. जळगाव शहरातील अनेक उपनगरं असतील, अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये दुपारी विद्युत पुरवठा खंडित होण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. काही भागांमध्ये तर म्हणजे आपण मागच्या आठवड्याचा जर विचार केला तर जळगाव शहरातलं जे निमखेडी उपनगर आहे, पिंपराळा परिसरातला काही भाग आहे, या ठिकाणी 12 ते 14 तास बत्ती गुल झाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या. महावितरणकडून कोणत्याही स्वरूपाचा लाईट गेल्यानंतर प्रतिसाद देण्यात येत नाही, त्यांचे फोन उचलले जात नाही. अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे योग्य पद्धतीने नागरिकांना उत्तरं देत नसल्याची जी तक्रार आहे ती नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकूणच जळगावमध्ये वाढीव तापमानाचा प्रचंड फटका जो आहे तो नागरिकांना बसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय.